नमस्कार. कशा आहात सगळ्याजणी? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आपल्या आज सिरीजचा आहे तिसरा दिवस. तर आज आपण 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण पहा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे पॉइंट मी सांगितलेले आहे ते तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने कटिंग करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे सर्व पॉइंट तुमच्या लक्षात येतील. करूया आता 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंगला सुरुवात. तर इथे टोटल उंची आहे 13 इंच. तर मला 1 इंच यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे, कारण 1 इंच शिलाई मार्जिन आपण घेत असतो. कधीही कटिंग करताना जर उंची 12 इंच असेल ब्लाउजची तर त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं असतं. आता उंची घेतल्यानंतर येतं शोल्डर. शोल्डर इथे आपण डीप नेक बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे 5.5 इंच शोल्डर घेणार आहे. त्यानंतर आपण पुन्हा खाली 5.5 इंचावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आर्महोलसाठी. तर 34 साइजसाठी आपण आर्महोल घेणार आहोत इथे 6 इंच. 6 इंच इथे आर्महोल घेतलेला आहे. आता हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. 5.5 इंचाचा पॉइंट जिथे आला होता तिथेच हे आर्महोल जोडून घ्यायचा आहे. तर हा पॉइंट आहे आपला आणि हा आहे आर्महोल पॉइंट. त्यानंतर घेणार आहोत चेस्ट. चेस्ट आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच नेहमीप्रमाणे शिलाई मार्जिन. सात इंच, कारण 28 इंच कंबर आहे तर कमरेचा चौथा 7 इंच येईल. 1 इंच घेणार आहोत आपण टक्ससाठी आणि नेहमीप्रमाणे 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. तर अशा पद्धतीने नेक ब्लाउजला शोल्डर डाऊन करायचा आहे. अर्धा इंच शोल्डर डाऊन केल्यानंतर गळा घेणार आहे. इथं तुम्ही इथं 2.5ही घेऊ शकता किंवा 2.25ही घेऊ शकता. आता इथे जास्त डीप नेक आहे माझा, 9.5 पेक्षा जास्तीचा गळा आहे. 10 इंचाचा गळा घेणार आहे. त्यावेळेस मी 2.5 इंच शोल्डर जर घेतलं तर शोल्डर उतरू शकतं, म्हणून मी इथे 2.25 इंचच घ्यायचं आहे. 9 इंचापेक्षा कमी घेतले तर इथे 2.5 इंच चालून जाईल. म्हणजे थोडक्यात काय, आता इथे प्रत्येक कटिंगमध्ये मी वेगवेगळे पॉईंट सांगितलेले आहेत, म्हणजे गळ्यानुसार वेगवेगळे पॉईंट सांगितलेले आहेत. ते लक्षपूर्वक ऐका, म्हणून तुम्हाला सांगते की पूर्ण सिरीज पहा, म्हणजे छोटे मोठे पॉईंट क्लिअर होऊन जातात. तर 2.25 इंच मी घेणार आहे, कारण इथे जास्त डीप नेक आहे. अगोदरचे आपण 30 साइज आणि 32 साइजचा 9 इंचापर्यंत घेतलेला होता, म्हणून मी 2.25 इंचाचे चेस्ट साइज कमी असून सुद्धा गळा घेतलेला होता. आता इथे पण 2.25 इंच घेणार आहोत. आपण सगळ्यात आधी बॅक साईडचं कटिंग करतो आहोत, त्यामुळे आता शोल्डर डाऊन केलेल्या भागापासून खाली गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता इथून मी घेत आहे, मला टोटल 10 इंच तयार हवा आहे, तर मी 10.5 इंचावर मार्किंग करणार आहे आणि इथे मी गळा आहे 6 इंच. आता ह्याचाही मध्य काढलेला आहे. त्यानंतर घेणार आहोत 1.5 इंच या पॉईंटपासून आणि इथे थोडंसं डाऊन करून घेणार आहोत अशा पद्धतीने. हे का तर आर्महोल उतरू नाही म्हणून. तर अशा एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने शोल्डर जर तुम्ही डाऊन करून घेतलं तर ब्लाऊज फिटिंगला चांगला बसतो, एकदम छान फिटिंगमध्ये बसतो, म्हणून हे शोल्डर डाऊन करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी इथे आर्महोलचं मार्किंग करून घेतलेलं आहे, बॅक आर्महोलचं. तर हे बॅक आर्महोलचं मार्किंग झालेलं आहे. तर हा झाला बॅक पार्ट. चेस्ट साईज आहे याची 34 इंच. तर आपण बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं आहे. आता आहे असं ठेवून घेतल्यानंतर इथे साईडला आपण आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. पडत नाही. आता हा पार्ट आपण बाजूला ठेवूया. आता सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे गळ्याचं मार्किंग. तर गळा इथे टोटल मला तयार हवा आहे 6 इंच.
तर मी इथे 6.5 इंचावरती मार्किंग करणार आहे, कारण आपण गळ्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन तुम्ही गळ्याचं मार्किंग करून घेऊ शकता। आता इथे तुम्ही कुठल्याही गळ्याचा शेप देऊ शकता, अगदी पानाचा गळ्याचाही शेप तुम्ही इथे देऊ शकता। अशा पद्धतीने हे पहा, अशा पद्धतीने मी पानाचा आकार देऊन घेतलेला आहे। आता इथे येतं आर्महोल। तर आर्महोलचं आपण 6 इंच आर्महोल घेतलं होतं, तर पुन्हा एकदा इथं मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला आतला आर्महोलचा शेप द्यायचा आहे म्हणून। तर अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर, कारण हे आपण आर्महोल आतल्या बाजूने डाऊन करून घेतलं होतं, हे पहा अशा पद्धतीने, तर इथे पुन्हा आपण 1.5 इंचावरती डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजेच हे आर्महोल अशा पद्धतीने आतल्या आर्महोलचाही शेप देऊन घ्यायचा आहे। आपण देऊन घेतलेला आहे। आता हे झाल्यानंतर येतं चेस्ट साइज। तर जसं की मी तुम्हाला आधीचंही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 34 साइज चेस्ट आहे, तर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.5 इंच प्लस शिलाई मार्जिन, म्हणजे हा आपला फुल बस्ट पॉइंट असतो, आणि त्याखाली पुन्हा 1 इंचावरती एक डॉट द्यायचा आहे, आणि छातीच्या बाजूकडून 3.5 इंचावरती हा पॉइंट घ्यायचा आहे, म्हणजे हा पॉइंट आपला इथे निघेल। आता पुन्हा एकदा मेजर करूया। या बाजूने 3.5 इंच आहे, हे पहा या बाजूने 3.5 इंच आहे, आणि या बाजूने यायला पाहिजे आपलं 8.5 प्लस अर्धा इंच म्हणजे 9 इंच, आणि पुन्हा 1 इंच म्हणजे 10 इंच। हे पहा अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आहे। 10 इंचावरती हा पॉइंट आपला निघालेला आहे। आता इकडच्या बाजूने खाली पुन्हा 3.5 इंच घ्यायचं आहे, आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता हा पॉइंट जोडून झाल्यानंतर वरती हा जो 1 इंचाचा पॉइंट आहे, हाही आपल्याला इथेच काढून घ्यायचा आहे। इथे हा पॉइंट बिलकुल हलवायचा नाही। त्यानंतर इकडच्या बाजूने अर्धा इंच घ्यायचा आहे, आणि नॉर्मल असा इथपर्यंत प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने तुमचा प्रिन्स कटचा शेप येऊन जाईल। आता हा शेप देऊन झाल्यानंतर आता ही 34 साइज आहे, इथेही 2 इंच घेण्याची गरज नाही, खूप जास्त पप इथे असण्याची गरज नाही आहे। इथं फक्त 1.5 इंच घेतलं तरी भरपूर होतं, म्हणून 34 साइजसाठीही आपण 1.5 इंचच घेणार आहोत। वरच्या बाजूनही 1.5 इंच घ्यायचा आहे। आता हा 1.5 इंच घेतलेला पॉइंट जुळवून घ्यायचा आहे, पण हे आपण जे एक्स्ट्राचं मार्जिन वाढवलेलं आहे खालच्या इथपर्यंत हे जुळवून घ्यायचं आहे, आणि ही रेष पण खाली जुळवून घ्यायची आहे, आणि इथे अशा पद्धतीने या पॉइंटपासून प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे। अगदी इझिली, कुठेही काही तामझाम करण्याची गरज नाही, खूप छान असं शेप येऊन जातो। आता इथे आपण 1.5 इंच घेतलेला आहे, म्हणजेच आपलं फिटिंगला इकडे 1.5 इंच कमी पडणार, त्यामुळे या बाजूला आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे, आणि ह्या बाजूला घेणार आहोत 1.5 इंच किंवा अर्धा इंच। आता आपण, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की इथं आपण पेपर कटिंग ज्या वेळेस ब्लाऊजवरती ठेवतो, कटिंग करतो, तर इथे आपण अर्धा इंचाचं क्वार्टर इंचाचं मार्जिन, तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही अर्धा इंचाचं वाढवू शकता, आणि क्वार्टर घेत असाल तर क्वार्टर इंचाचं वाढवू शकता। पण आता इथे वाढवायचं नाही आहे, ज्यावेळेस आपण हे पेपर पॅटर्न ब्लाऊजवर ठेवणार आहोत त्यावेळेस वाढवायचं आहे। तर मग इथे अर्धा इंच आणि इथे 1.5 इंच वाढवायचं, आणि ते शिलाईचं आपण ब्लाऊजवर वाढवणार आहोत। तर चला हे पॉइंट आपण जोडून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मार्किंग झाल्यानंतर, जसं आपण नेहमी हा पॉइंट जास्त होऊ नये म्हणून बॅक साईडचं पेपर पॅटर्न इथे ठेवायचं आहे, म्हणजे इथपर्यंतच आपल्याला माप हवा आहे। तर आपण ही लाईन अशा पद्धतीने तिरकी आखून घ्यायची आहे, म्हणजेच बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकसारखा राहतो, कमी जास्त होत नाही। तसंच फ्रंटला पण या बाजूनेही फ्रंट पार्ट मोठा होऊ नये हुकाई पट्टीच्या बाजूकडून, म्हणून अशा पद्धतीने मार्जिन आखून घ्यायचं आहे। तर आता इथे तुम्हाला समजलं असेल, वरच्या बाजूने आपण 8.5
इंच प्लस 1 बरोबर किती झालं हे अर्धा इंच तर इथे आपलं टोटल 9 इंच येतं आणि त्यामध्ये पुन्हा आपण 1 इंच प्लस केलं म्हणजेच इथपर्यंत आपलं 9 इंच आणि हे 10 इंच अशा पद्धतीने व्यवस्थित मेजरमेंट घेऊन तुम्ही जर प्रिन्सेस कटचं कटिंग केलं तर तुमचा प्रिन्सेस कट खरंच खूप छान बसतो। तर चला ड्राफ्टिंग करून झालेला आहे, आपण कटिंग करून घेऊया। तर आता कटिंग करताना अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आपण आता सगळ्यात आधी हे जे एक्स्ट्राचे पार्ट आहेत ते आपण कट करून घेणार आहोत। त्यानंतर कटोरीचे दोन्ही पार्ट वेगळे करूयात। आता हा पॉइंट आहे इथे आपण स्टार करून घ्यायचा आहे। जसं की मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, आपण इथं हा पॉइंट या पॉइंटला जोडला जावा म्हणून हे स्टार करून घेत असतो। तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। हा एक्स्ट्राचा पार्टही इथे कट करून घ्यायचा आहे। आता आपण गळ्याचं कटिंग करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचं कटिंग झालेलं आहे। हे शिलाईचे टक्सही आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत। मार्जिन कुठे वाढवायची हे तुम्हाला सांगण्यासाठी मी हे दाखवत आहे। तर अशा पद्धतीने हा पॅटर्न आपला ठेवायचा आहे आणि हा आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। जोडण्यामध्ये या बाजूचं जसं मी मार्किंग केलेलं आहे तर हे जे मार्जिन आहे हे कमी पडतं, हे शिलाईमध्ये जातं एवढं कापड आणि या बाजूचंही तेवढंच कापड शिलाईमध्ये जातं। तर मग एवढा भाग कमी पडू शकतो, म्हणून हा कमी पडू नये म्हणून ज्यावेळेस आपण ब्लाऊजवर ठेवतो त्यावेळेस इथे जे शिलाई मार्जिन आहे ते आपण वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। आणि मग प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचा आहे। आता इथे जे कट पॉइंट मी तुम्हाला सांगितलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे, इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। कट पॉइंट देताना विसरायचं नाही, प्रत्येक ब्लाऊजमध्ये हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे। इथे स्टार करायचा आहे आणि इथे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत आणि मग शिवताना जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 34 साइज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग मी दाखवलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा। अशाच पद्धतीने आपण अजूनही पुढची साइज 36 साइजचा व्हिडिओ उद्यासाठी बनवूया। तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करा, लाईक करा, तुमच्या नवीन मैत्रिणी असतील ज्या नवीन ब्लाऊज शिकत असतील त्यांना शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।